एमपीएससी संयुक्त गट ब सेवा पूर्व परीक्षा 2024 यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आपण इथे अनालिसिस करत आहोत. यामध्ये प्रश्न काय दिलेला आहे तो सुरुवातीला समजून घेऊ, त्याच्यानंतर काय विधाने आहेत आणि पर्यायी उत्तर काय दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर प्रश्न समजून घेऊ. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहे की अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. ब स्टेटमेंट आहे स्तरीत खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. आणि क स्टेटमेंट आहे रूपांतरित खडकात अब्रक, ग्रॅनाइट सारखी खनिजे आढळत नाहीत. अशा प्रकारे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. पर्यायी उत्तर काय दिलेत? अ आणि क बरोबर आहे, अ ब क बरोबर आहे आणि अ आणि ब बरोबर आहेत आणि शेवटी दिलेले फक्त ब बरोबर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला आता शोधायचं आहे. यामध्ये तुम्हाला सांगते निगेटिव्ह स्टेटमेंट असेल ते आपल्याला काय करायचं, एलिमिनेट करायचं. कशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक मध्ये किंवा लॉजिक आहे किंवा अप्रोचेस आहेत त्याद्वारे एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देऊ शकता. जर आपण निगेटिव्ह स्टेटमेंट बघितलं, इथे तुम्हाला कशामध्ये सांगितलंय, क मध्ये सांगितलंय रूपांतरित खडकात अभ्रक, ग्रॅनाइट सारखी खनिजे आढळत नाही. म्हणजे क तुम्हाला क जर तुम्ही एलिमिनेट केलं तर कुठे कुठे क आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये. मग आता तुम्ही 50-50 मध्ये आले. आता तुमच्याकडे तिसरा आणि चौथा हे 2च पर्याय उपलब्ध आहेत. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे ते बरोबर घेऊन चालायचे आहेत. मग अग्निजन्य खडकामध्ये लोह, सोने, तांबे आढळते. हे कसं आहे, स्टेटमेंट एक पॉझिटिव्ह आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह तुम्हाला सेंटेन्स दिसत नाही किंवा निगेटिव्ह एखादा शब्द दिसत नाही, म्हणून याला बरोबर घेऊन चालायचं. दुसरं आहे की स्तरीत खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. हे सुद्धा पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, ते सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन चालायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, अ आणि ब बरोबर. आता हे झालं लॉजिकल अप्रोच आपण असं त्याला म्हणू शकतो किंवा तुम्ही त्याला साधारण भाषेमध्ये ट्रिक्स वगैरे असं म्हणू शकता. आता याचं आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत, म्हणजे संपूर्ण माहिती याबद्दल आपण घेणार आहोत. अशाच प्रकारे डेली सकाळी 10 वाजता आपण या यूट्यूब चॅनलवर एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. त्या माध्यमातून जीएस संबंधित माहिती घेत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण घेत असतो. या व्यतिरिक्त ऍग्रिकल्चर संबंधित सुद्धा शॉर्ट व्हिडिओ आपण संध्याकाळी 4 वाजता अपलोड करत असतो. त्यामध्ये सुद्धा आपण आता कृषी विद्यापीठ भरतीची टेस्ट आहे ते सर्वांसाठी मोफत आपल्या स्पर्धा विश्व ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या व्यतिरिक्त बाकीच्या सुद्धा टेस्ट आपण लवकरच अवेलेबल करून देणार आहोत. अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. तिथे आपण डेली आणि पर्सनल नोटिफिकेशन टाकत असतो. ही झाली ऍडिशनल माहिती. आता आपण या प्रश्नाचं अनालिसिस व्यवस्थितरित्या करणार आहोत. आता हा प्रश्न आहे तो खडकांचे प्रमुख प्रकार आहेत त्यामध्ये मोडतो. खडकांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकता इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. याचाच अर्थ मराठीमध्ये असा होतो, इग्नियस रॉक म्हणजे अग्निजन्य खडक. त्याच्यानंतर सेडिमेंटरी तुम्ही त्याला स्तरित खडक म्हणू शकता किंवा गाळाचे खडक म्हणू शकता किंवा जलजन्य खडक असं सुद्धा म्हणू शकता. त्याच्यानंतरचा प्रकार येतो मेटामॉर्फिक. मेटामॉर्फिकचा अर्थ असतो रूपांतरित खडक. आणि जेव्हा आपण अग्निजन्य खडकाचा विचार करतो, अग्निजन्य खडकामध्ये सुद्धा अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आणि बहिर्निर्मित अग्निजन्य खडक म्हणजे इंट्रुसिव्ह आणि एक्सट्रुसिव्ह असे 2 प्रकार पाहायला मिळतात. आता इंट्रुसिव्ह किंवा तुम्ही अंतर्निर्मित अग्निजन्य खडक कशाला म्हणू शकाल, जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक होतात आणि तो ज्वाला पृथ्वीच्या आतमध्येच थंड होत असेल आणि त्यापासून दगडाची निर्मिती होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इंट्रुसिव्ह इग्नियस रॉक म्हणजे अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असं आपण त्याला म्हणतो. उदाहरणार्थ यामध्ये आहे ग्रॅनाइट, डोलोराइट, गॅब्रो हे उदाहरणं येतात. त्याच्यानंतर असते बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. आता हा कशाला म्हणाल, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो बाहेर येतो आणि बाहेर जो लावा आल्यानंतर थंड होतो, त्याला त्यापासून जे दगड तयार होतो, खडक तयार होतो, त्याला आपण म्हणतो बहिर्निर्मित अग्निजन्य खडक. म्हणजे यामध्ये तुम्ही उदाहरण देऊ शकता बेसाल्ट. प्रामुख्याने आपलं महाराष्ट्र पठार आहे, दख्खन पठार सुद्धा तुम्ही म्हणू शकता, त्याची निर्मिती आहे ते बेसाल्ट खडकापासून झालेली आहे. आणि बेसाल्ट खडकाची निर्मिती कशी झाली, अग्निजन्य खडकापासून झाली. अग्निजन्य खडक म्हणजे कसा, 29 वेळा भ्रंशमूलक उद्रेक झाला. भ्रंशमूलक उद्रेक त्याच्यामध्ये हा जो बेसाल्ट खडक आहे तो पातळ होता, त्याच्यामुळे त्याचे थरावर थर साचत गेले आणि अशा प्रकारे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली किंवा दख्खन पठाराची निर्मिती झाली असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बेसाल्ट खडक आपल्याला पाहायला मिळतो. आणि बेसाल्ट खडकामध्येच आपल्याला काळी मृदा आहे, रेगूर मृदा आहे ते जास्त प्रमाणात पाहायला मिळते. म्हणूनच इथे महाराष्ट्रामध्ये कापसाचं उत्पादन जास्त प्रमाणात होते असं आपण म्हणू शकतो. आता हे झालं अग्निजन्य खडकाच्या बाबतीत. आता जेव्हा आपण जलजन्य खडक आहे म्हणजेच आपण त्याला सेडिमेंटरी रॉक म्हणतो किंवा त्याला स्तरित खडक म्हणतात किंवा गाळाचे खडक म्हणतात. आता ते खडक कसे तयार होतात, त्यालाच अवसादी खडक आणखी एक नाव सुद्धा आहे की लाखो वर्ष जे काही गाळ
असते तो गाळ आहे, म्हणजे नदी वाटे गाळ आहे, वाळू आहे, चिकणमाती आहे, सेंद्रिय पदार्थ यांचे थरावर थर साचतात आणि त्यापासून जो खडक तयार होतो त्याला आपण म्हणतो सेडिमेंटरी रॉक किंवा जलजन्य खडक किंवा अवसादी खडक असं तुम्ही म्हणू शकता. यामध्ये काय उदाहरण देऊ शकता? इथे सांगितलेलंच आहे उदाहरणामध्ये चुनखडक आहे किंवा जिप्सम आहे. आता जिप्समवर आधारित राज्यसेवा पूर्व परीक्षा होती, एमपीएससीची प्रिलिम्स होती 2025 ची, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारून झालेला आहे. प्रामुख्याने प्रश्नामध्ये असा विचारला होता की जलजन्य रासायनिक खडकाचा प्रकार कुठला आहे. तर त्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल होते आणि त्यामध्ये जिप्सम हे सुद्धा होतं आणि जिप्सम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. जर तुम्ही पूर्व परीक्षा दिली असेल तर तुम्हाला माहिती असेल. आता हे झालं जलजन्य म्हणजे गाळाचे खडक आहे त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेतली. अशाच प्रकारे मेटामॉर्फिक रॉक सुद्धा असते. मेटामॉर्फिक रॉक तुम्ही कशाला म्हणू शकाल? रूपांतरित खडक कशाला म्हणाल? रूपांतरित खडक हे आधीचे अग्निजन्य किंवा अवसादी म्हणू शकता, म्हणजे जलजन्य खडकच असतात. फक्त याच्यामध्ये काय होते, टेम्परेचर आहे किंवा प्रेशर आहे, म्हणजे उष्णता आहे किंवा दाब आहे किंवा रासायनिक एखादी केमिकल प्रक्रिया घडून येते आणि त्याच्याद्वारे जे खडक तयार होतात त्या खडकांना आपण काय म्हणतो, रूपांतरित खडक म्हणतो किंवा मेटामॉर्फिक रॉक म्हणतो. यामध्ये जसं आपण बघतो चुनखडी आहे म्हणजे त्याला आपण लाईमस्टोन असं म्हणतो. चुनखडीचंच रूपांतर होऊन समोर त्यापासून मार्बल म्हणजे संगमवर जो दगड असतो तो दगड तयार होतो. अशा प्रकारे हा प्रश्न आपण इथे अनालिसिस केला. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं काय आहे? आणि ब बरोबर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. अशाच प्रकारे डेली अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. व्यतिरिक्त आपण जे काही लेक्चर घेतलेले आहेत आजपर्यंत त्याच्या ज्या लिंक आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत. तेथे तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आणि बाकीच्या सुद्धा जे काही अपडेटेड माहिती वगैरे आहे ते सगळं जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तेथून तुम्ही बाकीचे लेक्चर पाहू शकता. त्या लिंकद्वारे पोहोचू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.